आम्ही प्रत्येक गुरुवारी आरतीला जात असतो. तर ह्यावेळेस म्हटलं चला आता आपण ह्यावेळेस आहे ना गुरुवारचा स्वामींच्या मंदिरामध्ये प्रसाद ठेवूया. तर मी इथं सर्व सामान भाजीपाला घेऊन आलेली होती प्रसाद बनवण्यासाठी आणि मला इथं 11 किलोचा प्रसाद बनवायचा होता. पण नाविलाजाने मला 9 किलोचाच बनवावा लागला, 9 किलो तांदूळाचा, कारण की पातेलं छोटं पडत असल्यामुळे. तर बघा मी इथं सर्व भाजीपाला व्यवस्थित स्वच्छ वगैरे धुवून घेतलं, कापून निवडून वगैरे ठेवून घेतलं 4 वाजेपर्यंत. त्यानंतर मी इथं संध्याकाळी चहा घेतली आणि आज खूप दिवसानंतर इच्छा झाली होती चहा बिस्किट खायची, कारण की मी बिस्किट म्हणजे खातच नाही. आता खूप मी बंद केलेले आहे 4-5 वर्षापासून, माझी इच्छाच होत नाही. पण आज इच्छा झाली होती तर म्हटलं चला खाऊया. तर मी बिस्किट खाल्ले. त्यानंतर प्रसाद वगैरे बनवला, ताईंनी प्रसाद बनवू लागला आणि नंतर मग आज मी खूप खुश होते, कारण की मला स्वामींच्या मंदिरामध्ये आरतीचा मान मिळाला होता प्रसाद बनवल्यामुळे. आणि बघा मी इथं आरतीला गेलो, आरती वगैरे करून घेतली, प्रसाद वगैरे वाटून झाला आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर घरी आलो आणि मिस्टरांनी जेवण केलं, कारण की माझं तर प्रसादावर होऊन गेलं होतं. पण मिस्टरांचं कसं असतं, त्यांना खिचडी म्हटलं ना तर भाजीपोळी पाहिजेच असते खिचडीसोबत. त्यामुळे तर ते इथं जेवण चालू होतं आणि बघा माझं मॅगीचं काय चालू असतं. तर म्हणजे हे दररोजचं आहे, पप्पा जेवण करताना पप्पाच्या पाठीवर जाऊन बसायचं आणि तिथूनच सगळं पप्पाला दिवसभर काय केलं काय नाही असं सांगायचं चालू असतं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.